आईच्या पोटी जीव घेणारा काळा बाजार आणि पैशासाठी माणुसकीचा झालेला सौदा। कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्रीमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झालाय। पाहुयात यावरचा खास रिपोर्ट। गर्भाचं लिंग जाणून घेणं कायद्यानं गुन्हा आहे, तरीही मुलाच्या हव्यासापोटी हा काळा बाजार सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिद्री गावात सुरू होतं एक धक्कादायक रॅकेट। श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गुपचूप सुरू होतं गर्भलिंग निदान, पण माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इस्पुर्ली पोलिसांनी सापळा रचला आणि एका महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं। एजंट संभाजी शिंदे यांनी 22,000 रुपये घेतले आणि त्यानंतर डॉक्टर युवराज पाटील यांनी गर्भलिंग निदान सुरू केलं। याच क्षणी पोलिसांनी छापा टाकला आणि दोघांनाही रंगेहात अटक केली। घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आलाय। गर्भपातासाठीच्या गोळ्या आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे। पण छापा टाकून आपल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सर्व त्यांचे वैद्यकीय सर्टिफिकेट, त्यांच्याकडे असलेले टॅब, कॉम्प्युटर्स, त्यांचं जे मशीन आहे ते आणि त्यांचं वाहन, असा सर्व 12,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर युवराज पाटीलवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। 2022 साली मुरगुड पोलीस ठाण्यात अवैध वैद्यकीय व्यवसायाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। तरीही नोंदणीशिवाय प्रसूती, गर्भपात आणि शस्त्रक्रिया उघडकीला आल्या होत्या। मात्र यापुढेही त्याचा बेकायदेशीर धंदा सुरूच राहिला। त्याला कायद्याची भीती नाही आहे। कायद्यामध्ये खूप साऱ्या पळवाटा आहेत, त्याच्यामुळे हे काही दिवस आत राहतात आणि पुन्हा बाहेर येऊन मुलींना मारण्याचे धंदे हे लोक करत आहेत। मला असं वाटतं की कायद्यामध्येच काहीतरी बदल करायला पाहिजे आणि ह्यांना लवकरात लवकर बेल होऊ नये अशा पद्धतीने ह्यांना आतमध्ये ठेवायला पाहिजे। त्याच्याशिवाय स्त्रीभ्रूण हत्या थांबणार नाहीत। या रॅकेटमध्ये सुरुवातीला 50,000ची मागणी होत असे आणि यानंतर 22,000त सौदा केला जाईल। गर्भलिंग निदानानंतर गर्भपात कुठे करायचा याचंही मार्गदर्शन दिलं जात होतं। कोल्हापूर, कराड आणि सीमावर्ती भागातील हॉस्पिटल्स यासाठी सुचवली जात असल्याचा संशय आहे। राज्यात पीसी, पीएनडीटी सारखा कडक कायदा अस्तित्वात आहे, मात्र आरोग्य विभागामार्फत या कायद्याचा योग्य वापर केला जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांची आहे। आईच्या पोटीच होत असलेला गुन्हा समाजासाठी मोठा इशारा आहे। कायद्याचा धाक आणि समाजाची जागरूकता यासाठी गरजेची आहे, अन्यथा तिचा घोट अशाच प्रकारे घेतला जाईल। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।